नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चिकन 65 कसं बनवायचं ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला चिकन 65 करायचं आहे आणि त्यासाठी एका बाउलमध्ये मी अर्धा किलो हे बोनलेस पीस घेतलेले आहे आणि अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता तुम्ही दुकानात जर गेले, चिकन शॉप मध्ये गेले, तर तुम्ही जर सांगितलं चिकन 65 साठी आम्हाला बोनलेस पीस पाहिजे, तर ते अशा पद्धतीने तुम्हाला कट सुद्धा करून देतात. तर इथे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला काही कोरडे साहित्य घालायचं आहे. तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी थोडस मीठ. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे डार्क सोया सॉस 1 चमचा घेतलेला आहे, कारण यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यासाठी आपल्याला प्रमाणातच मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा मिरी पावडर. त्यानंतर घालायचं आहे इथे 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण ह्या चिकनच्या पिसांना लावून घ्यायचं आहे. तर इथे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा व्हिनेगर घालायचा आहे, व्हाईट व्हिनेगर घालायचं आहे आणि त्यानंतर 1 अंड इथे मी फेटून घेतलेलं आहे, हे सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. कधी तुम्ही केलं नसेल तर माझ्या पद्धतीने जरूर करून बघा. आता माझी रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघता, कोणत्या गावातून बघता, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला चिकन 65 हे एकदम कुरकुरीत होण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि त्यानंतर घेतलेलं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. आता हे सगळं पुन्हा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं कोटिंग यावरती तयार झालं पाहिजे. या अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं यावरती कोटिंग तयार झालेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त 10 मिनिटासाठी. तर इथे पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे. खूप सुद्धा कडकडीत करायचं नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आणि मीडियम ठेवल्यानंतर आपल्याला एक एक चिकनचा पीस आहे तो आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायचा आहे. बघा, या पद्धतीने सोडायचा आहे. खूप जास्त सुद्धा मोठा गॅस ठेवायचा नाही. मोठा गॅस जर ठेवला तर वरून तळल्या जातील आणि आतून तसेच हे पीस कच्चे राहतील. त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरच हे तळायचे आहे. तर या पद्धतीने मी तेलामध्ये हे पीस सोडून घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हे पीस तेलात सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी फक्त आपल्याला उलट पलट करून घ्यायचे आहे. खूप सुद्धा घाई करायची नाही. छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर इथे चिकनचे जे पीस आहे ते छान असे तळलेले आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता. अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊ. तर बघा, आपण मीडियम गॅसवर हे तळून घेतलेले आहे आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. कोटिंग सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, अप्रतिम आलेले आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीची राहिलेली ह्याच पद्धतीने तळून घेऊ. आता जेव्हा आपण चिकनचे पीस हे काढून घेतलेले ते अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे. टिश्यू पेपरवर अजिबात ठेवायचे नाही, नाहीतर हे पुन्हा लूज होतील आणि नरम पडतील.
तर इथे आपलं सगळं चिकन तळून तयार झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं कुरकुरीत झालेलं आहे. तर आपण चिकन तळून घेतलेलं छान असं कुरकुरीत झालेलं आहे. आता हेच तेल आपल्याला पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं, म्हणजे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठी ठेवल्यानंतर पुन्हा हे चिकनचे पीस यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटे फक्त हे तळून घ्यायचे आहे, म्हणजे अजून कुरकुरीत होतील. खूप जास्त वेळ सुद्धा आपल्याला ठेवायचे नाही, फक्त 2 ते 3 मिनिटे आपल्याला एकदम कडकडीत तेलामध्ये ठेवायचे आणि काढून घ्यायचे आहे. दोन ते 3 मिनिटे झालेले आहे आणि तुम्ही ते चिकन बघू शकता. आता हे आपण काढून घेऊ. आता चिकन टेस्टी होण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅन मध्ये आपल्याला घालायचं आहे 5 ते 6 लसूण पाकळ्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कढीपत्त्याची काही पाने, यातच घालायचे आहे 3 मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या. त्यानंतर घालायचं आहे 4 चमचे आपल्याला टोमॅटो केचप घालायचा आहे आणि केचप घातलं की त्यानंतर त्याचा आंबटपणा बॅलन्स राहण्यासाठी आपल्याला इथे घालायचा आहे 2 चमचे रेड चिली सॉस घालायचा आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 चमचा व्हिनेगर, व्हाईट व्हिनेगर घालायचा आहे आणि छान असा रंग येण्यासाठी इथे मी फूड कलर घेतलेला आहे. हा ऑरेंज फूड कलर आहे, हा तुम्ही नक्की घाला, त्यामुळे काय होतं कलरही छान येतो आणि दिसायला सुद्धा अतिशय सुंदर असे आपली 65 दिसतात. आता हे आपल्याला 2 मिनिटे फक्त परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने परतून घ्यायचं आहे. खूप जास्त सुद्धा आपल्याला परतत बसायचं नाही किंवा एकदम डार्क सुद्धा असं करायचं नाही. बघा छान असं परतून झालेलं आहे. आता हे परतून झालं की यामध्ये आपण तळलेलं चिकन घालायचं आहे आणि घातल्यानंतर याला फक्त आपल्याला 2 मिनिटे हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं चिकन 65 खाण्यासाठी तयार झालेलं आहे. हे चिकन 65 तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता, फ्राईड राईस बरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम झालेला आहे. आता बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरातल्या घरात तुम्ही स्वस्तात मस्त बनवून खाऊ शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. तर तुम्हाला माझी चिकन 65 ची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.